नमस्कार, मी विशाल पाटील. मराठा आरक्षणावरचा संघर्ष अजून थांबलेला नाही. जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर सरकारनं दिलेली आश्वासनं आणि ती मान्य करून संपवलेलं उपोषण. पण आता त्या आश्वासनांच्या अंमलबजावणीवरून पुन्हा एकदा पेच निर्माण झालेला आहे. आरक्षण म्हणजे केवळ एका समाजासाठीची सवलत नव्हे, तर ऐतिहासिक न्यायाची पूर्तता आहे. मात्र या प्रश्नाचं निराकरण फक्त कागदावरच्या आदेशांनी होणार नाही. ते ठरणार फक्त आणि फक्त प्रत्यक्ष अंमलबजावणीवर. आज प्रश्न फक्त एवढाच आहे, समाजाच्या अपेक्षा आणि सरकारची वचनं यामध्ये अंतर राहिलं तर संघर्ष पुन्हा पेटेल का? आणि जर विश्वास ढळला तर शांततेची ही तात्पुरती किनार पुन्हा अस्थिरतेच्या लाटेमध्ये रूपांतरित होईल का? इतिहास सांगतो की कुठल्याही समाजाला स्थैर्य फक्त न्याय्य वाटपानं मिळतं. आरक्षण म्हणजे केवळ सवलत नव्हे, तर ऐतिहासिक अन्यायाची दुरुस्ती आहे. मात्र हा मार्ग कधीच सोपा नसतो, कारण तो सामाजिक संतुलन आणि वेगवेगळ्या घटकांच्या अपेक्षांमध्ये तोल सांभाळण्याचा प्रयत्न असतो. यात सर्वात मोठी कसोटी असते ती म्हणजे सरकारची, कारण सर्व घटकांना न्याय मिळवून देणं ही सरकारची जबाबदारी असते. आता मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी समाजाला दुखावून तरी कसं चालेल, म्हणून सरकारनं ओबीसी उपसमिती गठीत करून त्यांचेही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र जसजसे तोडगे निघतायत तसतसे प्रश्न हे अधिक गुंतागुंतीचे होताना दिसतात. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं काढलेल्या GR बाबतीतही काहीसं तसंच चित्र आहे. उत्तर सापडलं असं वाटत असतानाच आता या GR वरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरंच मराठा आरक्षणावर तोडगा निघालाय की अजूनही मराठा आरक्षणावरती पेच कायम आहे? याच महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही जरांगे पाटलांची मागणी होती आणि त्यासाठी त्यांनी मुंबई देखील गाठली. त्यानंतर उपोषणाच्या 5व्या दिवशी सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर ते परत माघारी परतले आणि त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असं वाटलं. नंतर जेव्हा मराठा समाजातीलच काही तज्ज्ञ मंडळींकडून या GR वरती शंका उपस्थित करण्यात येऊ लागल्या, तेव्हा मात्र पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न हा जैसे थेच आहे की काय असा प्रश्न आता डोकं वर काढू लागलाय. काहींचं म्हणणं आहे की हा GR मराठा समाजाच्या हिताचा नाहीये, तर जरांगे मात्र हा GR योग्य असल्याचं म्हणतात. कसं ते पाहूया. भारतीय जनता पक्षाने GR मार्फत काढला, गंडवणारा आहे, फसवणारा आहे. जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही, त्यावेळेस हा GR बेकायदेशीर आहे, कायद्याला धरून नाही. जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हा कुठलाही शासन निर्णय नाही, ही माहिती पुस्तिका आहे, माहितीचा कागद आहे की कशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट मिळालं जातं. मराठा कुणबी, कुणबी मराठा तुम्हाला जर सर्टिफिकेट काढायचं असेल तर 1967 पूर्वीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही शेतमजूर असाल, तुमच्याकडे महसुली पुरावा नसेल तर गृह चौकशी अहवाल म्हणून जुनी पद्धत आहे, त्याचं अवलंबन करण्यात यावं व त्यानुसार कारवाई करण्यात यावी, एवढं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. याचा अर्थ कृपया माझ्या समाज बांधवाने असं घेऊ नये की उद्या आपण अधिकाऱ्याकडे जाऊ आणि अधिकाऱ्यांकडे अर्ज करू आणि अधिकाऱ्यांना सांगू की तो आम्हाला अर्ज स्वीकार आणि आम्हाला सर्टिफिकेट द्या. असं होणार नाही. शासन निर्णयामध्ये ज्या अटी आहेत त्या अटी ह्या कुणबी किंवा ओबीसी ह्या लोकांच्यासाठी ज्या पूर्वीच्या जुन्या कायद्यातल्या आहेत त्याच कायम आहेत. आणि अजून एक लक्षात ठेवा, ज्यांची कुणबी नोंद सापडलेली आहे, ज्या गावात कुणबी नोंद सापडलेली आहे,
अशाच लोकांना, ज्यांची वंशावळ जुळते अशाच लोकांना कुणबी दाखले देता येणार आहेत, ही स्पष्टता मराठवाड्यातल्या लोकांनी ठेवा. तर मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेला आहे आणि मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे. मराठा हा शब्दच ओबीसीच्या यादीत जोडावा, ही माझी मागणी. मराठ्यांच्या नोंदी सुद्धा व्यवस्थित गॅजेटियरच्या जाणार आहेत. मराठवाड्यातला सगळा मराठा समाजसुद्धा व्यवस्थित ओबीसी आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणार आहे. सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्रसुद्धा त्यातलाही मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. काही संभ्रम नाही, फेंभ्रम नाही, काही नाही, आणि आम्हाला टाईम नाही तिकडे ध्यान द्यायला. आम्ही आमचं गरीब मराठी, आम्ही आमची गरीब लढाई आम्ही आमचं बघतो, काय करायचं, कसं मिळवायचं आहे, आत्तापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजालाही माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायचीही गरज नाही, काही गरज नाही. जे आर चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचं सांगितलं. एकूणच काय तर मराठा आरक्षणासंदर्भामध्ये काढलेल्या या GR वरून मतमतांतरं दिसून येत आहेत. एकीकडे जरांगे म्हणतात की या GR मुळे सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळणार, तर दुसरीकडे काही जणांचं म्हणणं आहे की या GRचा मराठा समाजाला काहीही उपयोग होणार नाही. दरम्यान तिकडे GR विरोधामध्ये ओबीसी समाजातही अजूनही संभ्रम हा कायमच आहे. बबनराव तायवाड यांचं म्हणणं आहे की या निर्णयाचा ओबीसींना कुठेही फटका बसणार नाही, तर लक्ष्मण हाके म्हणतात की शासनाचा हा निर्णय ओबीसींच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेणारा आहे. त्यामुळे ओबीसी समाजातही या GR वरून मतभेद पाहायला मिळतात. इकडे मंत्री छगन भुजबळांना जेव्हा GR बाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी ओबीसींवर अन्याय होत असल्यास थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला, तर मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीसांनी मात्र ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नसल्याची ग्वाही दिली आहे. त्यावरून ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना एक विचारणा केलेली आहे. काय म्हणतात ते पाहूया. आम्ही याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेणार आहोत. ओबीसीचं नुकसान होत असेल असं आमच्या वकिलांनी पूर्णपणे आपल्याला निश्चितपणे सांगितल्यानंतर आणि हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शवल्यानंतर आम्ही निश्चितपणे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल या सर्व ठिकाणी जाण्याची आमची तयारी आहे. ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे. असं कुठेही झालेलं नाही. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं, त्यांच्यात तिढा निर्माण करणं, एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही. आरक्षणाच्या बाबतीत काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. कोणाला धक्का लागणार नाही, ओबीसीचा ओबीसीला आणि मराठ्याचा मराठ्यांना आरक्षण मिळेल. परंतु मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा कोणीतरी भ्रमित केलेला आहे किंवा त्यांना तो GRच कळला नसेल आणि असा छल केलेला आहे की कोणाला कळूही नाही आणि आरक्षणही त्यांना मिळालं पाहिजे आणि लोकांना भ्रमित करायचं आणि परत सांगायचं की ओबीसी. मला सांगा की ओबीसी मधून जर दिलं नसेल तर मग त्यांना दिलं पासून माननीय मुख्यमंत्र्यांनी थोडा आणखी उलगडा करावा. बरं, आताच मुख्यमंत्री फडणवीसांनी जसं सांगितलं की ओबीसींचं काढून मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही, तर मग ओबीसी नेते हरिभाऊ बागडेंनी जसा प्रश्न उपस्थित केला की ओबीसींमधून नव्हे तर मग मराठ्यांना नेमकं कशातून आरक्षण देण्यात आलेलं आहे, तसंच GR मुळे सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का, आणि मराठ्यांचा आरक्षणात समावेश झाल्यास ओबीसींचं नुकसान होणार आहे का, अशा बऱ्याच प्रश्नांमुळे आरक्षणाचा पेच निर्माण झालेला आहे का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना. प्रकाशजी, खूप खूप स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये. सरकारनं जो GR काढलेला आहे त्यानं मराठा आरक्षणावरती तोडगा निघाला आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा GR कोर्टात टिकणार आहे का? ते मुळात त्याच्यामध्ये सर दोन गोष्टी आहेत. एक तर पूर्णपणे फसवण्यात आलेले सुजित पाणीकर पूर्णपणे फसवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून पूर्ण खोटारडेपणा आहे. बरं, कारण का एकतर सर्वच मराठ्यांना कुणबी समजा
अशा रीतीचा असणारा हम्म. त्या जी आर मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. हा. आणि त्याच्यानंतर जी काही तलाठी अमुक तमुक अशा ज्या कमिट्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत व्हेरिफिकेशनसाठी, हम्म. तो माधुरी दीक्षित सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याचं उल्लंघन करता अशी असणारी परिस्थिती आहे. बरं. त्याच्यामुळे असणारं तुम्ही शेवटी हे सुप्रीम कोर्टातच जाणार. सुप्रीम कोर्टाने सेटल केलेला कायदा जो आहे त्या सेटल केलेल्या कायद्याला धरून तुम्ही जर केलं तरच त्याच्यामधलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं, हे जे सर्वच मराठ्यांना कुणबी संबोधावं असं जे म्हटलेलं आहे, तर लॉर्डशिप मार्ला पार्ले आणि लॉर्डशिप बग्गा असे असणाऱ्या औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्यांनी एक निर्णय दिलाय. हम्म. आणि त्या निर्णयाचा पॅराग्राफ 13 आपण जर अध्ययन केलं त्याच्यामध्ये, हम्म. तर त्यांनी असं म्हटलंय की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधिता येणार नाही आणि हे असं करणं हम्म. हे कायद्याला धरून नाही, चुकीचं आहे आणि ते सरकारला करता येणार. हम्म. म्हणजे हा निर्णय नंतर सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आला. हा. सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्टॅम्प मारून खाली पाठवला की हायकोर्टाचा निर्णय बरोबर आहे. आता हायकोर्टाचा निर्णय बरोबर असल्यामुळे जी आर मध्ये जे म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी संबोधण्यात यावं, हा जजमेंटच्या कॉन्ट्रडिक्टरी आहे. बरोबर आहे. दुसरं ज्याच्यामध्ये जे आहे ते सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी निकाल देताना असं म्हटलंय की हम्म. ओबीसीच्या यादीमध्ये कोणाला समावेश करायचा असेल हम्म. तर मग तुम्हाला असणारं जे कमिशन नेमण्यात आलेलं आहे त्या कमिशनच्या रिकमेंडेशन्स पाहिजे. बरोबर. त्या कमिशनच्या रिकमेंडेशन नाही तशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मनमानी कारभार ज्याला आपण म्हणतो हा झालेला आहे. मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारले. हम्म. एका बरं. बाजूला हम्म. जे मराठ्यांचं नेतृत्व आहे, मग एकनाथ शिंदे असतील, शरद पवार असतील, अजित पवार असतील, या सगळ्यांना एका प्रकारचं काही माहिती नाही अशा स्वरूपामध्ये आणून बसवून ठेवलं. बरं. दुसरं जे आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कमिट्या वेगवेगळ्या स्थापन केल्या, त्यांचा निकाल येण्यापर्यंत सुद्धा थांबले नाहीत. आणि तिसरा जो आहे तो गरीब मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण लावून दिलं. बर. त्याच्यामुळे आता असणारं भारतीय जनता पक्ष जे प्रचार करते, मुख्यमंत्री जे प्रचार करतात आहे की आम्ही ओबीसी मधून ह्यांना दिलेलं नाही, तर तुम्ही कुठला कोटा दिलाय मग त्यांना? बरोबर आहे. या प्रश्नाचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल. बरं प्रकाशजी, मात्र केवळ सरकारच्या जी आरच्या आधारावरती मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही, नेमकं काय समजावं? एक लक्षात घ्या की त्यांनी जो गॅझेट याचा धरलेला आहे, हैदराबाद निजामचा गॅझेट धरलेला आहे आणि साताऱ्याचा गॅझेट धरलेला आहे, ते 1920 चे आहेत. बर. त्याच्यानंतर असणारं 1900 म्हणजे फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स, सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली आणि त्या दोन कॉन्फरन्स नंतर असणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा प्रस्थापित करण्यात आला. त्या प्रस्थापित करण्याच्या ऍक्ट मध्ये कुठेही एससी एसटी शिवाय म्हणजे ट्रायबल आणि शेड्यूल कास्ट याच्याशिवाय तिसरी कॅटेगरी त्यांनी हीच केली नाही. त्याच्यामुळे मी असं त्या ठिकाणी असं मानतोय की त्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला त्यावेळेस पाठीमागचं सगळं आहे ते वॉशअप झालं. बरोबर. त्याला मान्यता दिली नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा आत्ता कसा वापर करू शकता हा त्याच्यातला इश्यू आहे. बरोबर आहे. अगदी महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलेला आहे. यालाच पुढे नेऊन मला आपल्याला विचारायचं आहे की मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी आंदोलन केलं, पण आता मात्र ओबीसींना आपलं स्वतःचं आरक्षण वाचवण्यासाठी लढा द्यावा लागणार आहे
असं का चित्र निर्माण झालेलं आहे समाजामध्ये? ते मी आपल्याला जे सांगतोय त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्ष हं, किंवा जुना जनसंघ हं, यांनी कधीही आरक्षणाला मान्यता दिली नाही. बरं. त्या म्हणजे आरक्षणाचं प्रिन्सिपल त्यांनी कधीच मान्य केलं नाही. हं, हं, हं. त्यांना आता असणारं सत्ता आहे म्हणून बळजबरीने आम्ही आरक्षणवादी आहोत असं ते म्हणावं लागतंय. बरं. परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी हे लागू होणार नाही, गोंधळ कसा होणार, एकमेकांमध्ये मारामाऱ्या कशा होणार, हं, अशाच रीतीने त्यांनी असं चालू केले अशी परिस्थिती. बरं. त्याच्यामुळे असणारं भारतीय जनता पक्षाने मगाशी म्हटल्याप्रमाणे हं, एका दगडामध्ये अनेक पक्षी मारलेले आहेत. हं. आता याच्यापैकी ओबीसी शहाणा होणार आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. बरोबर आहे. राजकीय तो जागृत करणार आहे की नाही. हं, मागच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांना ते आहे. आताही त्यांना असं जर आंदोलन उभी केली नाही, लढा उभा केला नाही, हं. जनजागृती केली नाही, तर त्यांना मिळालेलं आरक्षण हे संपणार अशी असणारी परिस्थिती आहे. बरोबर आहे. बरं, एका दगडात अनेक पक्षी मारण्यात आल्याचं निरीक्षण आपण यावेळेला नोंदवत आहे. थोडंसं मी आंदोलनाचा तो दिवस ज्या दिवशी आरक्षणाचा GR आला आणि त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळानं शासन आदेशाआधीच सरकारची बाजू मराठा आंदोलक म्हणजेच मनोज जरांगेंना त्या मंचावरती जाऊन सांगितली. मग त्यांनी मराठा समाज लढाई जिंकल्याचा जो दावा केलेला आहे, मनोज जरांगेंचा हा दावा किती खरा किती खोटा? असे मनोज जरांगेंची मागणी आहे की हं, मराठा समाज गरीब मराठ्याला आरक्षण मिळावं. हं, माझं असं म्हणणं आहे की त्यांच्या बरोबरचे असणारे जे काही वकील आहेत हं. त्यांनी त्यांना असणारा प्रॉपर सल्ला दिला नाही बरं. आणि त्याच्यामुळे हा जो निर्णय आपल्याला सांगितला की औरंगाबाद हायकोर्टाचाच आहे, हं, 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 सर्व मराठ्यांना कुणबी समजावं हं, या संदर्भातला दिलेला निर्णय हं. हा जर कदाचित त्यांना दाखवण्यात आला असता तर त्यांनी हा गव्हर्नमेंटचा GR मान्यच केला नसता. बरं. इथे आम्ही जे नेहमी वंचितची जी भूमिका आम्ही घेतलेली आहे हं, की मराठा समाजाने ओबीसी मधून आपल्याला आरक्षण मागू नये, हं, याचं कारण की तो तो निकालात निघालेला आहे. हं. तो इश्यू निकालात निघाला. मी त्याच्या खोलात काही जात नाही. तो इश्यू असं तो इश्यू निघालेला आहे. हं, हं. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते एका वेगळ्या पातळीवरती, वेगळ्या धर्तीवरती, वेगळ्या प्रिन्सिपलवरती तुम्हाला देता येतं. कसं? ते मी आता नाही सांगणार. हं, याचं कारण असं आहे की मला माहिती आहे की हा जो निजामी मराठा आहे, हां, हां. खरा हा लढा निजामी मराठा विरुद्ध गरीब मराठा असा आहे. हं, हं. त्याच्यामध्ये इतरांना भरकवलेला जाते अशी परिस्थिती आहे. बरं. आम्ही जर आता जो तोडगा आहे तो मांडला तर त्याला असताना पुन्हा त्याचा सत्यानाश लावून हा निजामी मराठा, श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याला कधीच न्याय मिळवून देणार नाही. बरं. त्याच्यामुळे आम्ही असणारा गरीब मराठ्याला म्हणतो की तुम्ही आम्हाला सत्तेवरती बसवा, हं, हं. आम्ही असणारा हा प्रश्न निकाली काढून आपल्याला देतो कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदीच्या अंतर्गत. बरं. बरं, घटनेच्या अधीन राहूनच आपण हा GR काढलेला आहे आणि मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे असं सातत्यानं सरकारकडून सांगण्यात येतं आहे. पुन्हा एकदा मगाशी जो आपण उल्लेख केला की मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आजूबाजूला असलेले जे तज्ज्ञ वकील मंडळी त्या ठिकाणी होते, कायदेतज्ञ असतील त्यांच्या आजूबाजूला, मग मराठा समाजातील याच लढ्यातील अनेकांनी म्हणजे त्याच खरं तर कायदेतज्ञांनी सरकारनं मराठा समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे. आणि त्यासाठी मग कोणती कारणं असावीत? कारण आरक्षणाच्या GR वरूनच एकाच समाजामध्ये आपल्याला 2 मतप्रवाह वेगवेगळी पाहायला मिळतात बाळासाहेब. नाही एक आपण लक्षात घ्या हं, की निजामी मराठा जो आहे हं, हा आरक्षणाच्या विरोधातच राहणार, म्हणजे मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या विरोधातच राहणार. हं, कारण का त्यांना असं वाटतंय की हा जो गरीब मराठा, हं, रयतेतला मराठा हं, 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 हा उद्या सत्तेमध्ये यायला लागला हं, तर आपल्याला कॉम्पिटिटर आहे, तेव्हा त्यांना कॉम्पिटिटर नको म्हणून ते असणाऱ्या गरीब मराठ्यांची साधी मागणी हं, हं.
की हमी भावाचा कायदा करा म्हणजे आम्हाला असताना आर्थिक स्थैर्य येईल, ते सुद्धा करायला तयार नाहीये. हं, हमी भाव दिला जातोय, हं, म्हणजे हं, जाहीर केला जातोय, हं. पण त्याचा कायदा नाही करत. बरं. कायदा केला की ते हमी भाव लागू होतो. हं, तो लागू झाला तर आर्थिक दृष्टिकोनातून हा अल्पभूधारक शेतकरी जो आहे मोठ्या प्रमाणात, हं, हं. तो स्टेबल व्हायला सुरुवात होतो. बरं. म्हणजे जिथे करण्यासारख्या गोष्टी तिथे केल्या जात नाही. याच्यावरनं आपण असं ओळखलं पाहिजे, की हा जो निजामी मराठा आहे, या निजामी मराठ्यालाच गरीब मराठ्याला न्याय द्यायचा नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यांनी म्हणूनच ओबीसीच्या मधून आम्हाला आरक्षण द्या. हं. म्हणजे ओबीसी आणि गरीब मराठा याचं असताना भांडण लागलं. बरोबर आहे. नक्कीच हेच आणि असे अनेक मुद्दे आहेत ज्यावरती आजही प्रकाश टाकणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण जी संभ्रमावस्था सध्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते त्याचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय. प्रकाश सर, आपली आरक्षण व्यवस्था ही खरं तर कास्ट बेस्ड नसून क्लास बेस्ड असल्याचं अनेकांचं आम्हाला ऐकायला मिळतं. मात्र याच अनुषंगाने मग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी क्लास बेस्ड आरक्षण व्यवस्था कोणती किंवा मग ती कशी निर्माण केली जाऊ शकते? जर निर्माण करता येणं शक्य असेल तर मला आपल्याकडून याचं सविस्तर उत्तर समजून घ्यायचं. एक लक्षात घ्या, की आपलं जे आहे हं, आरक्षण, हं. हे आर्थिक दृष्टिकोनातून नाहीये. बरं. इकॉनॉमिक बेस म्हणून नाहीये. हं, कारण का इथे इथे जे एक्सप्लॉयटेशन आहे हं, किंवा ज्याला असं म्हणतात भेदभाव आहेत, हं. हे जातीवरती आधारित आहेत. बरं. त्याच्यामुळे असाला जातीवरती आधारित असल्यामुळे हं. मला जे डिस्क्रिमिनेशनचं बेस आहे तेच त्या ठिकाणी वापरावं लागेल आणि म्हणून जात ही त्या ठिकाणी वापरण्यात आली, की अच्छा. ज्याच्यामध्ये जे अस्पृश्य होते त्यांना असणारा शेड्यूल कास्ट म्हणून एक यादी केली आणि त्याच्यामध्ये असणारा अंतर्भूत केला. हं, हं, दुसरं इथे जे आहेत ज्याला आपल्याला असं म्हणता येईल की आदिवासी म्हणून आहेत, हं. त्यांचं एक्सक्लुजन फ्रॉम दी सोसायटी म्हणजे सर्वसामान्य सोसायटी बरोबर न राहता ते वेगळे न राहतात तेव्हा त्यांचं ते एक्सक्लुजन हे धरून ते असताना आदिवासी म्हणून त्यांना ट्रीट करण्यात आलं. कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीला वेळ नव्हता म्हणून त्यांनी असणारं 340व कलम केलं आणि येणाऱ्या सरकारला जबाबदारी दिली हां, हां. की एक कमिशन स्थापन करून इथे बॅकवर्ड क्लास हा जो इतर मागासवर्गीय हं, हा हं, जो आहे त्याला आयडेंटिफाय करून त्याला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये प्रतिनिधित्व कसं मिळेल हं. याच्याकडे त्यांनी बघितलं पाहिजे. बरं. रिझर्वेशन ही काही डेव्हलपमेंट नाही, हं, हा मुळात पहिल्यांदा असताना लक्षात घेतला पाहिजे. इथे व्यवस्था अशी होती की क्षत्रिय म्हणजे हं. इथले मराठे हारले असं धरून चालत नाही, ते स्वतःला क्षत्रिय म्हणून समजतात. हां. सगळे मराठी युद्धामध्ये हारले तर देश हरला अशी असणारी परिस्थिती आहे. तिथे नुसतं मराठा गुलाम होत नव्हता, हं, तो उरलेले सगळे त्या ठिकाणी गुलाम होत होते. हं. त्याच्यामुळे असणारं एका जातीची व्यवस्था अशी जी राजेशाहीची व्यवस्था होती हां. ती लोकशाहीमध्ये येऊ नये हं, आणि म्हणून ज्यांना असणारं साधं चोपदार सुद्धा होता आलं नाही हं. त्या सगळ्यांना ह्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हिस्सा असला पाहिजे, बरं. त्यांचा सहभाग असला पाहिजे आणि म्हणून असणारं आरक्षण हे असणारं त्या ठिकाणी देण्यात आलं की मिनिमम पार्टिसिपेशन तुमचं जे आहे या शासनामध्ये 7.5% आदिवासींचं आहे, 27% ओबीसीचं आहे आणि 13.5% हे असणारं एससीचं आहे. बरं. म्हणजे हे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जो वाव तुम्हाला पूर्वी नव्हता हं. तो देश स्वातंत्र्य झाल्यानंतर लोकशाही आली, त्या लोकशाहीच्या माध्यमातून तुमचा असणारा सत्तेमधला सहभाग अशा रीतीने त्या ठिकाणी ते मांडण्यात आलं अशी अशी परिस्थिती आहे. हं, हं. दुर्दैवाने आरक्षणला आता असणारं डेव्हलपमेंट म्हणून त्या ठिकाणी संबोधल्या जात आहे आणि तो मी जसं म्हणालो की इथला असणारा RSS असेल, BJP असेल किंवा इथला असणारा सरंजामशाही मराठा असेल, हं. निजामी मराठा ज्याला मी म्हणतोय, त्या सगळ्यांचा
भांडणं लावण्याचा एक प्रकार आहे की रिझर्वेशन हे डेव्हलपमेंट आहे, तुम्हाला रिझर्वेशन मिळालं तर तुमचं असणारं सगळंच भलं भलं झालं, हं, हं. अशा रीतीने प्रचार त्या ठिकाणी केला जातोय. बरं. दुसरं त्याच्यामधलं असं आहे की तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून म्हणताय 7% लोक ही शेतीवरती अवलंबून आहेत. हं, हं. ज्या दिवशी पाऊस चांगला त्या दिवशी पीक चांगलं. पीक चांगलं म्हटल्यानंतर माझं उत्पन्न जास्ती आलं. हं. उत्पन्न जास्ती आल्यामुळे माझ्या हातामध्ये इन्कम जास्ती आला अशी परिस्थिती आहे. हां. पण ज्या वर्षी दुष्काळ, शेतात काहीच नाही, बाजारामध्ये विकायलाच काहीच नाही, माझ्याकडे निधी नाही, हं, हं, हं. म्हणजे त्या दुष्काळाच्या वर्षी मी असणारा आरक्षणवादी आणि पाऊस ज्या वर्षी चांगला असेल हं, हं. त्यावेळेस मी आरक्षण विरोधी. बरं. जेव्हा असणारं जे न चालणारं प्रिन्सिपल आहे हं. त्याचा प्रचार आणि प्रसार करत राहायचा, हं, हं. हा जो भारतीय जनता पक्षाचा असणारा खेळ आहे तो यातूनच आहे की त्यांना आरक्षणाला विरोध करायचा आहे. त्यांना असणारं स्वतःशिवाय इतर कोणीही आपल्या बरोबरीने येऊ नये हं. ह्याची ती तसवी घेत असतात. बरोबर आहे. ज्या प्रकारे आपण विश्लेषण करताय अतिशय गंभीर बाब म्हणून याकडे पाहायला हवं. खरं तर देशातील आरक्षण व्यवस्था आणि त्या आरक्षण व्यवस्थेतली विविधता नेमकं काय सांगते आणि त्याचा समाजातील विविध प्रवर्गांना कसा लाभ पूर्वापार मिळत आलेला आहे आणि या पुढच्या काळातही मिळवता येईल असं आपल्याला वाटतं. आपला आवाज गेला. आपल्याला आवाज येतोय. मी प्रश्न पुन्हा एकदा विचारेन. हा, बरं, देशातली आरक्षण व्यवस्था जी आहे त्यात विविधता पाहायला मिळते. आरक्षण व्यवस्थेतच एकंदरीत समाजातील विविध प्रवर्गांना या आरक्षणाचा लाभ पूर्वापार मिळत आलेला आहे आणि तो पुढेही मिळवता यावा यासाठी काय करावं लागणार आहे? खरोखर आरक्षण हा विकासाच्या माध्यमातला तोडगा आहे असं आपल्याला वाटतं का? बिलकुल नाही. हं. एक लक्षात घ्या की इथे असणारा ज्याला बाबासाहेब म्हणाले होते की इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी इथली मिसिंग आहे हं, हं. आणि ती वारंवार असताना आपल्याला या ठिकाणी दिसते. हं. एक असं आहे की मी मगाशीच आपल्याला म्हणालो की आरक्षण हे काही विकासाचं मॉडेल नाहीये, हां. हे रिप्रेझेंटेशनचं मॉडेल आहे. हं. तुम्हाला सर्व विकासाचं मॉडेल उभं करावं लागेल. हं. आता विकासाचं मॉडेल उभं करायचं असेल तर मी शिक्षणाचं एक सेक्टर घेतो. हं. आता या शिक्षणाच्या सेक्टरमध्ये आपल्या इथे इंटेलिजन्स टेस्ट केल्या जात नाही. बरं. आपल्या इथलं मगिंग कॅपॅसिटी ही टेस्ट केल्या जाते. हं. म्हणजे तुम्ही किती मग करू शकता. हं. पुस्तकातलं जे आहे ते किती तुम्ही तिथे उतरवू शकता पेपरवरती हं. आणि त्याच्यावरती बसून तुम्हाला मास्टर मार्क देतो. आता समजा ही सुद्धा सिस्टम आपण धरून चालू. हं. पण याच्यामधला तुम्हाला असणारा एक वर्ग असा ठरवावा लागतो की जो देशाचा इंटेलिजंट क्लास आहे. हं. हं. मग मी असं आता इथे रँकिंग सिस्टम आहे, पर्सेंटेज सिस्टम आहे. तेव्हा तुम्हाला पर्सेंटेज मध्ये ठरवावं लागेल की इथला असणारा इंटेलिजंट क्लास कुठला. हं. आता धरून चालू आपण किंवा ज्याला 80% मार्क मिळाले तो इंटेलिजंट आहे. हं. मग माझं म्हणणं असं आहे की हा एकदा क्रायटेरिया ठरला की 80 अँड अबव्ह हा इंटेलिजंट आहे. हं. मग त्याला असणारा चॉईस ऑफ एज्युकेशन हे त्याला मिळालं पाहिजे. आज त्याला चॉईस ऑफ एज्युकेशन आहे का? तर माझं म्हणणं नाही. याचं कारण की त्याला पर्सेंटेज वरनं मग तुला याला जायचं असतं, मला मिळत नाही, मग मला चॉईस म्हणतो हे तुम्ही घ्या. त्याच्यामुळे आपण इथला असणारा टॅलेंट वेस्ट करतोय असं माझं म्हणणं आहे त्या ठिकाणी. बरोबर. तेव्हा हं. त्याला पाहिजे ते शिक्षण दिलं तर तो ते प्रोड्यूस करून देशाला त्याच्या नॉलेजचा बेनिफिट होऊ शकतो. हं. 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 पण तो तिथे ती सिस्टम आपल्याकडे नाहीच. हं. आपल्याकडे असणारं जे आहे ते सगळं लिमिटेड. हं. 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 आता मेडिकलला जाणारा समजा 1 लाख विद्यार्थी आहे असं धरून चालू हां. पूर्ण देशभर, तर शासनाची जबाबदारी आहे की तिथे 1,05,000
मेडिकलला घेणारा इंटेक तुमच्याकडे पाहिजे. हां. आता तुमच्याकडे इंटेक जर 50,000च असेल तर बिटर कॉम्पिटिशन बिटवीन 1 लाख झाली ना. हम्म. आणि त्या बिटर कॉम्पिटिशन मधनं ज्याला मिळालं तो आनंदित असतो, ज्याला मिळालं नाही तो काय म्हणतो, जातीने मला मिळालं नाही. साहजिक आहे. तो ब्लेम शास्त्राला करत नाही, हम्म. तो ब्लेम जातीला करतो. जातीला करतो. मी अमुक जातीचा आहे म्हणून मला मिळालं नाही, किंवा हा अमुक जातीचा आहे म्हणून त्याला बेनिफिट सरकारने दिलं, अशा रीतीचं आहे. पण तो कधीच हा विचार करत नाही की दर वर्षाला एक जनरेशन येणार हम्म. आणि ते जनरेशन मेडिकलला जाणार, इंजिनिअरिंगला जाणार, आर्किटेक्टला जाणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर ते ब्रांचेस आउट होणार. तेव्हा ऍडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी काय आहे, वेलफेअर कन्सेप्ट काय आहे? साहजिक आहे. वेलफेअर कन्सेप्ट हाच आहे की तुम्हाला अँटिसिपेट करून हम्म, हम्म, हम्म. अँटिसिपेट करून तुम्हाला ते प्लॅनिंग करावं लागतं. बरोबर आहे. आता तुम्ही ते प्लॅनिंग करणार नसाल आणि नुसतं जातीच्या नावाने बोंबलत बसणार असाल हम्म. तर यंगर जनरेशनच्या डोक्यामध्ये जात बसते, त्याचा विकास बसतच नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे आज आपण असं बघतोय की जात हॅज ओव्हरटेकन नेशन, हम्म. रिलिजन हॅज ओव्हरटेकन नेशन. नेशन प्रायोरिटी नाहीये, जात प्रायोरिटी आहे आणि धर्म प्रायोरिटी आहे. निश्चितच खरं तर मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, त्यातून निर्माण होणारा लढा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. मात्र हाच क्लिष्ट प्रश्न सोप्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सोडवण्याचा, त्यातले काही कंगोरे समजावून सांगण्याचा प्रयत्न तुम्ही आमच्या सोबतीनं केलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या चर्चासत्रात जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.